दामी बनते. नमो बुद्धाय, नमो बुद्धाय. बनते आपला परिचय. मी भदंत सोमानंद, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भिक्खू संघाचा राष्ट्रीय प्रभारी आहे. म्हणते मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. बर, विचारा की. मी भंडारा जिल्ह्यात खुर्शीपार ह्या गावामध्ये राहते. माझ्याकडे काही नागपूरवरून लोक आलेले आहेत की म्हणे तुम्ही चिवरदानासाठी काही मदत करा. आमचा कार्यक्रम नागपूरला रनाड्याला आहे, तर चिवरदान करासाठी काही मदत मागू राहिले, ते बरोबर आहे का? किती मदत मागत आहेत? चिवरदाना जेवढ्या पैशाचे चिवरदान होतो तेवढे. जवळजवळ 3,000चा चिवर होतो. हो. 1700 ते 3,000, 3,500चा चिवर होतो. हो. मग 3,500 चिवर, 3,500 रुपये मागतायत. तसंच समजा तुम्ही. नाही, हे रॉंग आहे. एकतर नागपूरच्या लोकांनी नागपूर सोडून बाहेरच्या भागामध्ये दान मागणं म्हणजे नागपूरची कमजोरी दिसतो. नागपूरची काय दिसतो? कमजोरी दिसतो, है की नाही? तर अशी कमजोरी दाखवू नये नागपूरच्या लोकांनी, कारण नागपूरचे लोक नागवंशीय लोक आहेत ना. हो ना. आणि नागवंशीय लोक बौद्ध धर्मी आहेत. त्यांनी असली नागपूरची कमजोरी दाखवू नये. पर जिल्ह्यात जाऊन नागपूरच्या कार्यक्रमासाठी दान मागते, आणि ते दान चिवरदान करण्यासाठी मागते. तर चिवरदान त्यांनी अवश्य करावं, पण त्याच लोकांना करावं चिवरदान ज्यांच्याकडे 3 चिवरापेक्षा जास्त नाहीत. ज्या श्रामणेरकडे एकच चिवर आहे अशा श्रामणेराला, अशा भिक्खूला चिवरदान करावं, किंवा ज्याच्याकडे 2च आहेत त्याला करावं. पण 3 चिवर ज्या भिक्षूकडे आहेत त्यांनी 4थं चिवर दानात घेऊ नये. आणि जर का एखाद्या भिक्खूकडे असेल तर त्या बौद्ध भिक्षूने इतर भिक्खूंना ज्याला गरज आहे त्याला दान करून टाकावं, असा नियम आहे. पण चिवर नेहमीच नवीन असला पाहिजे याची काही गरज नाही. जुनं चिवर फाटलेलं असेल तर त्यांच्याकडे असलेल्या सुई धाग्यानं ते शिवण काढायचं किंवा ठिग्गर लावायचं. आणि ठिग्गर लावता 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 ठिग्गर लावायला जागाच उरली नाही तेव्हा एखादा चिवर घेऊन टाकायचा. समजले की नाही? बौद्ध भिक्षूने उपासकावर एवढं डिपेंडंट राहू नये. डिपेंडन्सी हा गुन्हा आहे. हा गुन्हा आहे. दुसऱ्यांना आपल्यावर डिपेंडंट करणे आणि आपण कुणावर तरी डिपेंडंट असणे हा गुन्हा आहे. बौद्ध भिक्षूने बस दिवसातून थोडंसं जेवण करावं, जेव्हा जेव्हा भूक लागली तेव्हा तेव्हा खावं. कोणी पेशंट असतो, कोणी बिमार असतो, कोणी शुगरचा पेशंट असतो, कोणी बीपीचा पेशंट असतो, तर आपल्या बिमारीला अनुसरून आपलं जेवण करावं. हे सत्य आहे, हे योग्य बी आहे. आली का गोष्ट? पण चिवर आपल्याजवळ जास्त गठ्ठा ठेवू नये, कारण जेवढा गठ्ठा भिक्खू जवळ असेल आणि जेवढा व्याप बौद्ध भिक्षूने लावून टाकला असेल स्वतःसाठी, त्याला धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मौलत मिळत नाही, संधी मिळत नाही. आणि धम्म प्रचार हा महत्वाचा आहे. पण भिक्खूचं गठुड जर मोठं होत असेल तर तो धम्म प्रचारासाठी गावखेड्यात कसा जाईल, इकडे तिकडे कसा जाईल? आणि बौद्ध भिक्षू शरीराने निरोगी असला पाहिजे, मनाने निरोगी असला पाहिजे आणि ज्ञानाने निरोगी असला पाहिजे. 3ही प्रकारचं आरोग्य ज्या भिक्षूला प्राप्त झालेला आहे तोच धम्म प्रचार आणि प्रसार करू शकते. पण रोगी, बिमार, जे वयानं मोठे झालेले आहेत त्यांनी एखाद्या विहारात आराम करावं, ही चांगली गोष्ट आहे. पण तरुण बौद्ध भिक्षूने समाज परिवर्तनाचं काम, सामाजिक परिवर्तनाचं काम, व्यवस्था परिवर्तनाचं काम, जनजागृतीचं काम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अधुरं राहिलेलं काम हे पूर्ण करण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि बौद्ध भिक्षू हा परंपरागत रूढीवादी असता कामा नये, मठाधीश असता कामा नये आणि यांनी पंडित पुरोहिताप्रमाणे काम करू नये. कारण बौद्ध भिक्षू आणि पंडित पुरोहित यांच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर आहे. एक बौद्ध भिक्षू हा सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा एक शिपाई असतो. बौद्ध भिक्षू कोण असतो? सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनाचा एक शिपाई असतो, एक ट्रेनिंगबद्ध कार्यकर्ता असतो.
याची जाणीव बौद्ध भिक्षूने ठेवली पाहिजे. बौद्ध भिक्षूने जेव्हा तेव्हा भेटल त्याला दान मागत सुटणे, दान मागत सुटणे, दान मागत सुटणे. दान मागण्याचा अधिकार बौद्ध भिक्षूला अजिबात नाही आहे. दान त्यांनी मागायचं नसतं. ज्या उपासकांनी दान दिलं त्याचं दान आपल्या झोडीत घेणं आणि ते धम्म प्रचारासाठी खर्च करणे, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ते दान वापरायचं नसतं. कळलं? सामाजिक परिवर्तनाचं कार्य करत असताना, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना, बौद्धांची विरासत वाचवण्यासाठी, बौद्धिस्ट विरासत वाचवण्यासाठी त्या दानाचा त्यांनी खर्च केला पाहिजे. परंतु अट्रम सट्रम घेण्यामध्ये त्यांनी खर्च करू नये. एक मोबाईल बिघडला, दुसरा मोबाईल, दुसरा बिघडला, तिसरा मोबाईल, आणि मोबाईलवरच चांट करत बसायचं नाही. हे बौद्ध भिक्षूने. कळलं? हा, बौद्ध भिक्षूने सतत परिवर्तनशील असलं पाहिजे, सतत परिवर्तनशील असलं पाहिजे. वेळ काळ परिस्थितीला अनुसरून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा याच्या नवीन नवीन टेक्निक त्यांनी शोधून काढलं पाहिजे. आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना प्रत्येक बुद्धिस्ट व्यक्ती आपल्या हक्क आणि अधिकाराच्या प्रती अवेअर असला पाहिजे, अलर्ट असला पाहिजे, सावध असला पाहिजे. कारण संपूर्ण भारतामध्ये बौद्धांचा एकही कलेक्टर नाही. 750 जिल्हे आहेत भारताचे आणि 750 जिल्ह्यापैकी एकाही जिल्ह्याचा कलेक्टर हा बुद्धिस्ट नाही. ही शोकांतिका आहे. मग जनजागृती होत आहे ते कशाची हा प्रश्न निर्माण होतो. जनजागृती, लोकजागृती निर्माण होत आहे ते कशाची? आणि शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या